5 का 10, 5 का 10, 10 का 30, 10 का 30. कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं ना. ब्लॅकची तिकीटं विकतानाच्या ह्या आरोळ्या. गेला तो जमाना आता. टॉकीजमध्ये 35 वर्षापूर्वी जेव्हा काही चित्रपट लागायचे, हाऊसफुल व्हायचे, तेव्हा ब्लॅकनी तिकीटं विकणारे गर्दीमध्ये असं हळूच ओरडत मस्तपैकी धंदा करायचे. असाच धंदा तळेगाव अजनेरी. कशाचा? बनावट नोटांचा. 10 को 30, 10 को 30. 10 लाख ओरिजिनल रुपये द्या आणि 30 लाख बनावट रक्कम घेऊन जा, बनावट नोटांच्या स्वरूपात. खुद्द नाशिकमधल्या तळेगाव अजनेरी या ठिकाणी एका घरात सुरू असलेला हा बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आला आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारची सिक्युरिटी प्रेस नाशिकला आहे. तिथलंच मशीन खरेदी करून अब्दुल करीम तेलगी यांनी अब्जावधी रुपयाचा स्टॅम्प घोटाळा केला. शेवटी तो अब्दुल करीम तेलगी जेलमध्ये संपला, कंसात त्याला संपवलं गेलं. अर्थात उघडकीस कधीही न येणाऱ्या गोष्टी, ज्या ज्या गोष्टींमध्ये पांढरे बगळे अडकलेले असतात, त्या गोष्टींमधून आरोप ज्यांच्यावर झाले ती माणसं या जगाचा निरोप घेऊन जाणं क्रमप्राप्त असतं ना. खुर्ची कशी टिकणार? खुद्द नाशिकमध्ये जेव्हा बनावट नोटा बनवल्या जातात तेव्हा काळजी करण्यासारखंच आहे ना. 10 लाख रुपये द्या आणि 30 लाख रुपयाच्या बनावट नोटा घेऊन जा. बाजारात ते 30 लाख तुम्ही कसेही चालवा, तुम्हाला 20 लाख प्रॉफिट मिळेल. अंधाधुंदी चालू आहे नुसती पूर्ण देशभरात. कुठे नीटचा पेपर लीक होतोय, कोचिंग क्लासचे माफिया मस्त कोट्याधीश अब्जाधीश आहेत. ते कशा रीतीने अब्जाधीश झाले हे हळूहळू उघडकीस येतं आहे. झारखंडमध्ये JPSC, झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेत घोटाळे. कसे घोटाळे? विद्यार्थ्यांनी कोरा पेपर द्यायचा हॉलमध्ये आणि नंतर ठराविक वेळेला ठरलेल्या ठिकाणी येऊन मस्तपैकी ॲन्सर शीट पण प्रोव्हाइड केली जाईल, त्याप्रमाणे उत्तरं लिहून ती प्रश्नपत्रिका पुन्हा बरोबर त्याच गठ्ठ्यात, आणि तो विद्यार्थी टॉप लिस्टमध्ये, पहिल्या 5मध्ये. इथपर्यंत भ्रष्टाचार. नीट परीक्षा, या देशामध्ये डॉक्टर म्हणून मिरवणारी लोक, त्यांच्या परीक्षेमध्ये खरंच म्हणावंसं वाटतं की देशच कुठे नेऊन ठेवला आहे. वाटतं ना. पुणे तिथे काय उणे. अहो गेली ही म्हण आता. पुण्यातच खूप मोठे अशी काही रॅकेट सापडू लागली आहे की पुण्याचं नाव पूर्णपणे बदनाम झालेलं आहे आता. दूध भेसळ रॅकेट, सुशांत हिंगे. एकेकाळी पेशवे काळामध्ये काका मला वाचवा ही आरोळी इतिहासात प्रसिद्ध. याच पुण्यात पेशव्यांचं केवढं मोठं स्थान होतं. त्या काळातली ही आरोळी आता सध्या सुशांत हीच आरोळी मारतोय, काका मला वाचवा. डिटर्जंट, शॅम्पू, पाम तेल, इम्युल्सिफाईंग एजंट्स, लिक्विड्स, नाना तऱ्हेची भेसळ करणाऱ्या या सगळ्या वस्तूंचा गोडाऊनमध्ये साठा. आणि हा फॉर्म्युला दूध संकलन केंद्रांना, सध्या तरी 10 ते 11 संकलन केंद्रांना हा फॉर्म्युला या सुशांत हिंगेनी विकला असं निदर्शनास आलं आहे.
त्या तुकोबारायांची या महाराष्ट्रावर कृपा आहे. संत तुकारामांची गाथा त्या इंद्रायणीत बुडाल्यानंतरसुद्धा त्यांचे अभंग कुठेही खराब न होता ती गाथा वरती आली, हे सगळ्यांनी ऐकलं आहे. आज या कलियुगातला हा तुकाराम, सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब, खरोखरच मी तर म्हणतो आजच्या जगातला हा देवाचा अवतार आहे. आज पुण्यासारख्या ठिकाणी इतकं मोठं रॅकेट दूध भेसळीचं उघडकीस केल्यानंतर कित्येक लहान मुलांच्या दुवा यांना लागलेल्या आहेत. कित्येक लहान मुलं कॅन्सर होण्यापासून कदाचित वाचली आहेत हे रॅकेट सापडल्यामुळं. आज नाशिकसारख्या ठिकाणी तळेगाव अंजनेरी या गावात, तसं पाहिलं तर छोटं गाव आहे, त्या गावात डुप्लिकेट नोटा बनत आहेत. अशी किती ठिकाणं असतील हो भारत देशामध्ये. डुप्लिकेट नोटा बनवणारा, तो फॉर्म्युला माहीत असणारा हा एकाच ठिकाणी जाऊन काम करत नाही. ही विद्या अनंत ठिकाणी झिरपत गेलेली असते. त्याच पद्धतीने या दूध भेसळीचं रॅकेटसुद्धा पूर्ण भारतभर आहे. प्रत्येक राज्याला तुकाराम मुंडेसारखा व्यक्ती लाभेल असं नाही. खरंच चिडून म्हणावंसं वाटतं की मुंडेसाहेब, तुमच्या आधीचे अधिकारी जर आत्ता जिवंत असतील ना, तर त्यांना सुशांत हिंगेनी तयार केलेलं दूध रोज प्यायला देणं हीच त्यांना सजा आहे. या दोघांना एके ठिकाणी डांबून ठेवून याला दूध तयार करायला लावायचं आणि त्याला प्यायला लावायचं. आणि काही कायद्यात तरतूद करता येईल का हो? सामान्य माणूस आहे मी. जीवाचा तडफडाट कोणत्या शब्दातून कसा व्यक्त होईल सांगता येत नाही. तरी मी जास्त परखड शब्द या कॅमेऱ्यावर वापरत नाही आहे. पण मला प्रश्न हा पडतो की जर एक सरकारी अधिकारी अशा पद्धतीने काम करू शकतो, तर गेल्या 50 वर्षात तिथून बदलून गेलेल्या साधारण 25 अधिकाऱ्यांनी असं काम करण्याचा प्रयत्न का केला नाही? नोटा, फक्त नोटा. माल है तो ताल है. मस्त माल कमवत राहिली ही लोक. मंत्र्यांपर्यंतसुद्धा हप्ते गेले. त्यांना जर तुम्ही आज विचाराल काय करणार, वरती पाकिट द्यावं लागतं, इच्छा नसली तरी घ्यावं लागतं. आता या सुशांत हिंगेंचे काका, मी जे म्हटलं की काका मला वाचवा अशी आरोळी त्याला मारावी लागते आहे, जेलमध्ये आहे. त्याचे काका जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सहकारी दूध संस्था यांच्याविषयीचं त्यांचं अफाट काम, त्यातूनच मग हा पुतण्या त्याच्या डोक्यात ही कल्पना आली आणि मग त्यांनी एक गोडाऊन सजवलं. या सगळ्या मिक्सिंग एजंटचा स्टॉक केला आणि पुण्यासारख्या शहरात भरपूर बाजारपेठ जिथं उपलब्ध आहे तिथं त्यांनी या संकलन केंद्रांना अशा भेसळयुक्त दुधाचा सप्लाय करत करत कोट्यवधीची माया जमा केली. मित्रांनो, जे चाललं आहे त्या गोष्टींना चाप बसला पाहिजे. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या अशा सगळ्या घटनांकडं सकारात्मक दृष्टीने बघून जे काही कायदे कडक करायचे त्या दृष्टिकोनातनं प्रत्येक अधिवेशनात या गोष्टींसाठी कायदे कडक जातील. सेंट्रल मिनिस्ट्रीला त्यांनी विनंती करावी की या बाबतीत नक्कीच सपोर्ट करावा आणि कुठेतरी एक सुशासन महाराष्ट्रात आहे असं सामान्य जनतेला तळागाळापर्यंत समजावं. याच सदिच्छेसह या व्हिडिओत बस इतकंच. पुन्हा भेटूयात अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयासह याच चॅनलवर, ज्याचं शीर्षक आहे कविप्रवीज शिव. 9803 व्हिडिओ.